या छोट्याशा गावामध्ये, या छोट्याशा शाळेमध्ये आजपर्यंत आपण कुठे हा पाहला नव्हता, ऐकला नव्हता. पण खरंच आज गुरुजी या कार्यक्रमाने आम्हाला फार आनंद झालेला आहे. आणि हा कार्यक्रम त्यासाठी असतो की हे जे मुलं असतात शाळेमध्ये शिकणारे, विद्या अर्चन करणारे, या मुलांना प्रोत्साहन मिळावं, त्यांचा उत्साह वाढावा, उल्हास वाढावा, याकरता हे कार्यक्रम या ठिकाणी घेतल्या जात असतात. प्रत्येक शाळेमध्ये असतात. हे प्रथमच आपल्या या शाळेमध्ये जे आपल्याला हे शिक्षक लागलेले आहेत, अत्यंत कष्ट या ठिकाणी आल्याबरोबर त्यांनी केलेले आहेत, घेतलेले आहेत. आणि ही शाळा आपली सदोदित चालू राहिली पाहिजे अशी त्यांनी त्या ठिकाणी एक प्रयत्न केले. आणि काही विद्यार्थी आपल्या गावामधले, काही बाहेर जाणारे या शाळेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे त्यांनी बोलावले. आणि सर्व गावकरी मंडळींनीही सुद्धा त्याला अनुमती देऊन आपल्या या शाळेमध्ये या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणलेलं आहे. गावकऱ्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि जिल्हा परिषद ही शाळा ही जर एकदा आपल्या गावातून निघून गेली तर आपल्याला शाळा मिळणार नाही असं मार्गदर्शन करणारे आमचे गुरुजी असतील, आमच्या मॅडम असतील. म्हणजे याच्यावर हे कळते की ते आपल्या गावासाठी हितचिंतक आहेत. आणि हे हित याचं अनहित झालं नाही पाहिजे असा खरा त्यांच्या अंतकरणातला एक, आपल्या या गावाविषयी एक अंतकरणातला भाव आहे. आणि तो भाव गावकऱ्यांनीही तो अशा प्रकारचा जागृत ठेवला पाहिजे. आज या कार्यक्रमाने, हा कार्यक्रम छोटा असेल असू द्या, पण या कार्यक्रमाने या मुलांचं ज्या अंतकरणामधला जो भाव आहे, अंतकरणामध्ये जो उत्साह आहे, हा अशा प्रकारचा उत्साहित झालेला आहे. आणि अजूनही गावातल्या काही मुलांना असं वाटायला लागलं की आपणही त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, आपण आपल्या गावातल्या शाळेमध्ये गेलं पाहिजे. खरं मी जो श्लोक उच्चारला, प्रथमो नागरिकम विद्या आहे, द्वितीयम नागरिकम धनम, पहिली पायरी ही विद्या आहे. आणि ही विद्या जीवनामध्ये ज्या वेळेला अंगीकारल्या जाते त्यावेळेला मनुष्य त्या ठिकाणी जीवनभर सुखाने अशा प्रकारचा त्या ठिकाणी जीवन जगत असतो. तशी ही पहिली पायरी या मुलांच्या जीवनातली. आणि आपल्याला ज्या शाळेला हे जे गुरुजन या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांना द्यावे तितके धन्यवाद. गुरुजी, अशीच आमच्या या विद्यार्थ्यावर तुमची छाया असावी. तुम्ही त्यांना सुंदर प्रकारचं ज्ञान द्यावं. आणि पुढेही सुद्धा तुम्ही मगा भाषणामध्ये म्हटलं की आपल्या शाळेची अजूनही उन्नती व्हायला पाहिजे. तर पुढच्या वर्षाला आम्ही स्वतः सगळे गावकरी सहभाग घेऊन आपल्या शाळेमध्येच या ठिकाणी विद्यार्थी घालण्याचे प्रयत्न करू, ठेवण्याचे प्रयत्न करू. तुम्ही जे आम्हाला सांगत आहेत याच्यात अगदी बरोबर आहे. एक तर आर्थिक सहकार्य, आर्थिकही बोजा घराच्या कुटुंबावर अशा प्रकारचा वाढतो. आपण जर बाहेर मुलं टाकली, आपल्याला गाडीचं भाडं द्यावं लागतंय, शाळेचं भाडं द्यावं लागतंय. आणि त्या शाळेची एकच अशा प्रकारची हे आहे, कोणत्याही शाळेमध्ये आपण टाका, आम्ही पाहतो तिथे फक्त हजा मजा आहे. मुलं जे चांगल्या प्रकारे आपण शाळेमध्ये पाठवतो तिथे विद्यार्जन ते करू शकत नाही, फक्त शो जास्तीचा आहे. आणि आज आपल्या या शाळेमध्ये आम्हाला दिसून आलं की आमची सानिका देखील शाळेमध्ये इथे टाकल्यापासून ती सुंदर प्रकारची तिला वाचायला सुद्धा चांगलं येतंय, गणित सुद्धा ती करते. असे हे ज्ञान तिला यायला लागलं. आता हे जर ज्ञान आपण त्या ठिकाणी मोठ्या शाळेमध्ये पैसे भरून त्या ठिकाणी काही उपयोग नाही. आम्ही पाहतो बऱ्याच शाळेमध्ये मी जात असतो, माझे त्या ठिकाणी भाषणं असतात. मी मध्य प्रदेशमध्ये जातो, महाराष्ट्रामध्ये ते गुरुजीने सांगितलं त्या वेळेला मी हजर असतो, त्या वेळेला माझं त्या शाळेमध्ये भाषण असते. आणि आपण पाहतो तर खरंच जिल्हा परिषद शाळा ही सर्वात उत्कृष्ट शाळा आहे. आणि या शाळेचं हित व्हावं. आणि ज्या शाळेला हे जे गुरुजन भेटले आपल्याला, हे आपल्या गावाचं हित करणारे आहेत, विद्यार्थ्यांचं हित करणारे आहेत. अशा गुरुजनांचं जर आपल्याला सहकार्य लाभलं तर आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे.
या ठिकाणी गुरुजी आणि मॅडमना द्यावे तितके धन्यवाद. आज तुम्ही या कार्यक्रमाने आम्हाला उपकृत केलं, अगदी समाधान झालेलं आहे. असंच समाधान, असेच कार्यक्रम तुम्ही घ्यावे आणि जे काही तुम्हाला काही सहकार्य लागत असेल ते आमच्या गावकऱ्यांच्या कानापर्यंत तुम्ही पोहोचावे. आम्ही सर्वांमध्ये या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी येऊ, सादर होऊ आणि या कार्यक्रमाला असंच त्या ठिकाणी प्रोत्साहन देत राहू. आज हा जो दिवस आज आपल्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे, अशा प्रकारचे हे कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण थांबलात. तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या शब्दाला माझ्या या ठिकाणी पूर्ण विराम.